सुस्वागतम सुस्वागतम। आज आपल्या श्री स्वयंभू शिक्षण प्रसारक मंडळ बोलोली संचलित श्री स्वयंभू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बोलोली या शाळेच्या प्रांगणामध्ये युथ अँड सिनियर सिटीजन मंच, उमास सेवकर सेवा ट्रस्ट आणि रंकाळा चैतन्य पद ग्रुप सुप्रीम फाउंडेशन यांच्या विद्यमान असणाऱ्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी असणार हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या शाळेमध्ये जे गरजू विद्यार्थी आहेत, गरीब विद्यार्थी आहेत, अशा गरजू व गरीब विद्यार्थ्यांना या संयुक्त असणाऱ्या ग्रुपच्या मंचच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप होणार आहे। आणि चैतन्य पदपथ ग्रुप व सुरभी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज गरीब होतकरू की जी पायपीट करत शाळेपर्यंत येतात अशा विद्यार्थ्यांना रेनकोट वाटपाचं काम या ठिकाणी होत आहे। या कार्यक्रमानिमित्त या संस्थेचे अध्यक्ष विनायक कुलकर्णी सर, उपाध्यक्ष डॉक्टर देवेंद्र रासकर सर, त्याचबरोबर श्री रवींद्र निकम, अध्यक्ष रंकाळा चैतन्य पदपथ ग्रुप, सुरेखा दवर मॅडम, समाज कल्याण कार्यालय कोल्हापूर, गावामध्ये आम्हाला या बोलोली हायस्कूलमध्ये आणि ज्युनियर कॉलेजमध्ये येण्याची संधी मिळाली आणि आमच्या कोल्हापूरमधील आमचा जो युथ अँड सिनियर सिटीजन मंच आहे किंवा रंकाळा पद चैतन्य ग्रुप, सुरभी फाउंडेशन आणि उमाशंकर सेवा ट्रस्ट, तर आमच्या या संस्थेमार्फत प्रत्येक वर्षी आम्ही दुर्गम भागातील जी मुलं शाळेत चालत येतात, म्हणजे डोंगरावरून चालत यावं लागतं, त्यांच्याकडे छत्र्या नसतात किंवा वाऱ्यामुळे छत्र्या टिकत नाही, ते काही गेले 10 ते 12 वर्ष आम्ही या कामामध्ये आहोत। मी एका सामाजिक संस्थेमध्ये काम करत असताना मी जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यातील 46 धनगरवाडी मी स्वतः फिरलेलो आहे आणि तिथं आम्ही प्रत्येक धनगरवाड्यांची आम्ही प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की कित्येक धनगरवाडे किंवा कित्येक लोक असे आहेत की त्यांना अजूनही साध्या सुविधा देखील नाही आहेत, तिथे रस्ते नाही आहेत किंवा तिथं शिक्षणाची सोय नाही आहे आणि अशा मुलांना 5 ते 6 किलोमीटर चालत यावं लागतं। तर ज्यावेळेला आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आम्ही ठरवलं की या मुलांना आपण काही ना काही निमित्तानं शहरातील लोकांनी आपण मदत केली पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हा उद्देश समोर ठेवून प्रत्येक वर्षी आम्ही हा रेनकोट वितरणाचा कार्यक्रम करत असतो। आतापर्यंत आम्ही राधानगरी तसेच गारगोटी तालुक्यातील फळे धनगरवाडा, राधानगरी तालुक्यातील मासुर्लीपैकी बरेचसे धनगरवाडे आम्ही सगळ्यांचे फिरून झालेले आहेत आणि ह्या रेनकोट वाटपासोबतच आम्ही प्रत्येक वर्षी दिवाळी देखील त्या लोकांना जे दिवाळी साजरी करू शकत नाही अशा लोकांना आम्ही दिवाळीचं साहित्य पण द्यायचं काम करत असतो किंवा कपडे। तर त्या निमित्तानं आम्हाला
आज आपल्या गावामध्ये यायची संधी मिळाली त्याबद्दल मी अगोदर या मुख्याध्यापक किंवा तुमच्या सर्व शिक्षकांचे आभार मानतो. आणि ही शाळा सुचवली आम्हाला सुरेखा डवळ मॅडम ज्या समाज कल्याण अधिकारी आहेत की त्या म्हटल्या प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या धनगरात जातो तर आपण शाळेमध्ये जाऊन रेनकोट देऊ. आणि खरोखरच ही मुलं गरजू आहेत किंवा त्यांना आवश्यकता आहे आणि अशा कठीण परिस्थितीत ती मुलं इथे येऊन आपलं शिक्षण घेतात आणि आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करतात. तर या मुलांना आपण काही ना काही मदत केली पाहिजे. त्या दृष्टीनं शहरातील लोकांना देखील मी आवाहन करत असतो नेहमी की तुम्ही शहरामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, तुम्ही सर्व बाबतीत संपन्न आहात, पण आज आपल्या देशामध्ये असे कित्येक लोक आहेत की त्यांना औषधाच्या किंवा मेडिकलच्या सुविधा नाही आहेत, त्यांना शिक्षणाच्या सुविधा नाही आहेत किंवा त्यांना काही गोष्टी रेग्युलर लागणाऱ्या मिळत सुद्धा नाही. इथंच पन्हाळा तालुक्यामध्ये एक कोंबरे म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही अक्षरशः 7 किलोमीटर चालत जाऊन एका वस्तीमध्ये जाऊन आम्ही मदत केलेली आहे. तर त्या लोकांना काळी पिठी आणण्यासाठी तरी डांबरी रस्त्यावर त्यांना 7 किलोमीटर चालत यावं लागतं. तर अशा ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी जात असतो आणि शहरातील किंवा इतर सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या हे लक्षात आणून देतो की असे जी दुर्गम भाग आहेत ते आपण तिकडे लक्ष देऊन आपण शहरातल्या लोकांनी तिकडं त्या भागामध्ये आपण केंद्रित केलं पाहिजे. आणि त्या निमित्तानं आम्ही आज आपली बोरवली ही शाळा निवडली. इथे देखील स्वयंभूवाडी किंवा मठाचा वाडा आहे, मारुतीचा वाडा आहे, ती मुलं येत असणार निश्चित आणि तिथल्या काही धनगरांना आम्ही संपर्क साधला आणि आम्ही म्हटलं आम्ही यावर्षी तुमच्या भागात येतो आणि त्याप्रमाणे आम्ही आपल्या भागात आलेलो आहोत. आम्ही जास्त काही नाही, पूर्ण फुलाची पाकळी म्हणजे आमच्यापैकी आवाहन केल्यानंतर बरेचसे लोक आम्हाला 1 किंवा 2 रेनकोटाचे पैसे देतात. त्याप्रमाणे आम्ही ते रेनकोट खरेदी करतो. यामध्ये सगळ्या लोकांचा वाटा असतो, खालीचा वाटा का असेना असतो आणि या लोकांना मुख्य म्हणजे त्या भागाची पाहणी किंवा त्या भागाचे लोक कसे राहतात, त्यांचं जीवनमान कसं आहे हे पण त्या दृष्टीने आम्हाला पाहायला मिळतं. आणि आपण सगळ्या शहरातील लोक सगळ्या दृष्टीने संपन्न आहे, पण ग्रामीण भागामधल्या लोकांना काय अडचण पाहून द्यावं लागतं ते त्यांच्या लक्षात येण्यासाठी आम्ही हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवत असतो. तर आम्हाला या शाळेनं यावर्षी संधी दिली त्याबद्दल मी इथल्या संयोजकांचं तसेच आपले संस्थापक मंडळी सर या सर्वांचे आभार मानतो आणि आम्ही रेनकोट वितरणाचा कार्यक्रम सुरू करतो. धन्यवाद सर. या ठिकाणी देणाऱ्याने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः अभिवादन करते. आणि आज बोरिवलीच्या या शाळेमध्ये इथे उपस्थित असणारे माननीय मुख्याध्यापक, त्याचबरोबर या संस्थेचे संस्थापक विद्यार्थी मित्र आणि इथे उपस्थित असणारा सर्व कर्मचारी, त्याचबरोबर शिक्षक वृंद, या सर्वांचं मी आमच्या सिनियर सिटीजन मंचच्या वतीनं हार्दिक स्वागत करते. आज या ठिकाणी आम्हाला एक रेनकोट वितरणाच्या कार्यक्रमानिमित्त या शाळेला भेट देण्याचा प्रसंग आला किंवा इथं आम्ही आलो. तर या निमित्तानं आपल्या सर्वांची ओळख व्हावी, या शाळेची जी काही भौगोलिक जडणघडण आहे, ही जी मुलं आहेत ती कुठल्या वाडी वस्तीतून येतात याचा सर्व इतंभूत माहिती मुळे सरांनी आम्हाला दिली. आणि या निमित्तानं आम्ही सर्व इथं जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, तर हे ज्येष्ठ नागरिक यांना म्हणता येणार नाही, खरं तर हे अथांग सागरातील हिरे, पाचू, मोती, कोळे आहेत असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. कारण इथं जेव्हा हे लोक इथे बसलेत त्यावेळेला विद्यार्थ्यांना एक मी आवाहन करेन की आपण इथं खाली बसलेलो आहोत आणि ही सगळी मंडळी या मंचवर आहे. या मंचवर येण्यासाठी काहीतरी त्यांना करावं लागत असेल ना, त्यांनी काहीतरी केलं असेल, होय की नाही? होय की नाही? बरोबर ना? या लाईनला जेवढे बसलेले आहेत हे सगळ्यांनी इथं बसण्यासाठी म्हणजे इथं येण्यासाठी काय केलं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा शिक्षण घेतलं, जे आज तुम्ही लोक घेत आहात. तर शिक्षणानंच माणूस शहाणा होतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. तर खरंच शिक्षण घेतल्यामुळं आज ही जी मंडळी आहेत, कोणी इथं प्राध्यापक होऊन रिटायर झालेले आहे, कोणी बँकेत आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी ॲडव्होकेट आहे, अशा पद्धतीची सगळी जरी सिनियर सिटीजन दिसत असले तर हे सिनियर सिटीजन म्हणजे खरंच एका अथांग सागरामध्ये हिरे मोती आहेत. त्यांच्याकडून खूप सारं घेण्यासारखं आहे. आणि आज त्यांना वाटलं की आज तुमच्याबरोबर इंटरव्ह्यूज करावं, इतरांना रेकॉर्ड द्यावे, माझ्या पुस्तकात द्याव्यात म्हणून हे इथे आलेले आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना एक आवाहन करेन की या शाळेच्या शालेय जीवनामध्ये खरंच आपल्याला एक संधी असते
आणि ही संधी तुम्ही जर आयुष्यामध्ये या शिक्षणाची गमावली तर माणूस कधी सक्सेस होऊ शकत नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की हे जे तुमचे गोल्डन दिवस आहेत, ते गोल्डन डेज आहेत, या शाळेच्या पठाणामध्ये तुमचे असणारे शिक्षक असतील, आई वडील असतील, पालक असतील, या सर्वांचा सहकार्यानं तुम्हाला इथं म्हणजे पुढे जायचंय. तुम्हाला शिक्षण घेऊन आकाशामध्ये उंच भरारी घ्यायची आणि ही उंच भरारी जेव्हा आपण घेतो त्यावेळेला या आकाशात जेव्हा आपण उडण्याची स्वप्न बघतो त्यावेळेला नक्कीच आपल्या पंखांमध्ये आपोआप बळ येतं आणि असंच बळ तुमच्या पाठीशी कायमपणे उभं राहते. आणि या सिनियर सिटीजन मंच आणि आम्ही सर्व त्यांना इथं आपण बोलवलं, छान असा आदर सत्कार केला, त्याचबरोबर आम्हा सर्वांचाच आदरातिथ्य केलं. या निमित्तानं मी सर्वांच्या वतीनं आपल्या शाळेची खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते. बोलोनी संचलित स्वयं हायस्कूल या शाळेमध्ये उमाशंकर ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्र ती दोघं राहिलेत बघा. ती दोघं राहिलेत बघा.